बेसिक्स ऑफ बिझनेस हे करण्यामागे सुद्धा खूप मोठी टीम इन्व्हॉल्व असते. मित्रांनो नमस्कार, मी मनोज इंगळे, उद्योग मंत्र मराठीचे संस्थापक अध्यक्ष. प्रामुख्याने आपण आज बघणार आहोत की बेसिक्स ऑफ बिझनेस. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक काय असणार आहे, B2B आणि B2C बिझनेस मॉडेल्स म्हणजे काय. आता पहिला B2B म्हणजे काय, बिझनेस टू बिझनेस, म्हणजे त्याचा पहिला बी आपण काढला आणि त्याला काय केलं, B2B म्हटलं. आणि दुसरा आहे तो म्हणजे B2C म्हणजे काय, बिझनेस टू कन्झ्युमर, म्हणजे याच्यामध्ये तुमचा प्रॉडक्टचा एंड युजर इन्क्लूड होतो. हा मेजर डिफरन्स त्याच्यामध्ये ओळखून घ्या. म्हणजे तुम्ही व्यावसायिकाकडून घेतलं, तुम्ही स्वतः किंवा उत्पादन करणारे आहात आणि तुम्ही कोणत्या तरी विक्रेत्याला एखादा माल विकला, याला काय म्हणायचं, B2B. आणि तुम्ही विक्रेते म्हणून माल विकला आहे तो कोणाला, एंड युजरला. एंड युजर म्हणजे कोण, तुमचा कन्झ्युमर. अशा माणसाला जर तुम्ही माल विकला असेल तर त्याला म्हणायचं B2C. ओके, आता याच्यामध्ये काही मेजर डिफरन्सेस आहेत. आता पहिला मेजर डिफरन्स काय असतो, जे B2B बिझनेसेस असतात तर हे जरा मोठ्या स्केलवरती काम करतात. कारण व्यापारी टू व्यापारी ज्या वेळेला व्यवहार होतो तर तो व्यवहार छोटा नसतो, बरोबर आहे. आर्थिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर ह्या ऑर्डर्स मोठ्या असतात, पण याच्यामध्ये एक गोष्ट असते, ह्या ऑर्डर्स कधी कधी खूप वेळ खाऊ पण असतात, लार्ज क्वांटिटी असते. त्याच्यामुळं त्यांचे जे काही सँक्शन्स असतील किंवा जे काही अप्रुव्हल्स असतील हे करण्यामागं सुद्धा खूप मोठी टीम इन्व्हॉल्व असते. पण B2C आपण ज्या वेळेला काम करतो तर त्यावेळेला काय असतं, हे व्यवहार छोट्या छोट्या प्रमाणात केले जातं. आपण त्याला काय म्हणतो, रिटेल बिझनेस आपण असं म्हणतो. मग ज्या वेळेला B2Cचा आपण विचार करतो तर B2B मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय असतं, प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार केलेला असतो की माझा प्रॉफिट याच्यामध्ये कसा राहील किंवा क्वालिटी रिलेटेड गोष्टींची इथं चर्चा केली जाते. B2C मध्ये त्याच्या एकदम अपोजिट गोष्टी असतात. इथे इमोशनली कस्टमर्स काही गोष्टींना अटॅच असतात, त्यांना त्या ब्रँडबद्दल अट्रॅक्शन असतं, त्या गोष्टीबद्दल अट्रॅक्शन असतं, त्याच्यामुळे त्या गोष्टी त्या घेण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. मग हे B2B आणि B2Cचं एकदम सोपं उदाहरण झालं. आता तुम्हाला जर उदाहरण द्यायचंच म्हटलं तर आपण B2B मध्ये एकदम सोपं काय द्यायचं, जर तुम्ही कार घेताय, ओके, तर कार बनवण्याची प्रोसेस आपण याच्यामध्ये समजून घेऊया त्या उदाहरणाच्या मार्फत. तुम्ही जर एखादी कार जर बनवायला घेतली तर याच्यामध्ये खूप सारे B2B मधले बिझनेस इन्व्हॉल्व असतात. पहिल्यांदा काय करते, एक स्टीलचा रोल तुमच्या कारला बनवण्यासाठी आवश्यक असतो. मग टाटा स्टील सारखी कंपनी आपण उदाहरणार्थ सगळ्यांना माहिती असलेली जर आपण घेतली तर टाटा स्टील सारखी कंपनी काय करते, ते स्टीलचे रोल देते आणि मग पुढे जाऊन ते मोल्डिंग करून तुम्हाला कारचं स्ट्रक्चर बनवण्यात येतं. त्यानंतर काय होतं, इंजिनसारखे पार्ट्स असतात. कमिन्स सारख्या कंपन्या असतील ते इंजिनचे पार्ट्स किंवा इंजिन तुम्हाला पूर्ण मॅन्युफॅक्चर करून देऊ शकतात. MRF सारखी कंपनी आहे, ही कंपनी काय करते, ती कंपनी तुम्हाला टायर्स प्रोव्हाइड करते. आता हा आपण एकदम ढोबळ अभ्यास सांगतोय आणि मग याच्यामध्ये हे B2Bचे सगळे काय झाले, सप्लायर झाले. आणि तेव्हा कुठेतरी जाऊन एक काय झाली, तुमची कार तयार झाली. आता ही कार टाटाच्या नावाने तयार झाली, ओके. आणि हे टाटाचं प्रोडक्ट ज्या वेळेला तुम्ही एंड युजर म्हणून स्वतःसाठी घरासमोर आणून लावता त्यावेळेला काय झालं, तुम्ही B2C व्यवहार केला, ओके. टाटाकडून ज्यावेळेला तुम्ही कन्झ्युमर म्हणून स्वतः खरेदी केलं तिथे कोणता व्यवहार झाला, B2C. मग हे ट्रान्झॅक्शन असतात, हे ज्या वेळेला असतात त्यावेळेला हे B2Cचे जे व्यवहार असतात हे ऑलमोस्ट कमी प्रमाणामध्ये असतात किंवा छोट्या प्रमाणामध्ये खूप सारे व्यवहार असतात. याच्यामध्ये व्हॉल्यूम मोठा असतो. काय असतो, व्हॉल्यूम मोठा असतो. आणि ज्यावेळेला B2Bच तुम्ही करता त्यावेळेला काय असतं, यांचा व्हॉल्यूम तर मोठाच असतो पण क्वांटिटीजमध्ये पण त्या खूप आणि व्हॅल्यूमध्ये पण खूप त्या गोष्टी महाग असतात. आणि काय होतं की आता समजा मी गिअर बॉक्स बनवायला घेतले तर मी हजारो किंवा लाखो गाड्यांचे पण गिअर बॉक्स बनवावे मला लागतात. मग तुम्ही बघितलं असेल पहिले टाटाच्या कंपन्यांमध्ये फियाटचे इंजिन असायचे, तर फियाट कंपनी काय करायची, फक्त B2B सप्लाय करायची. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की सगळ्यात मोठी इंडस्ट्री जर असेल, तुम्हाला वाटत असेल की B2C ही इंडस्ट्री सगळ्यात मोठी असायला पाहिजे, पण सगळ्यात जास्त मोठी इंडस्ट्री जी आहे, जी की B2C पेक्षा डबल आहे, ती म्हणजे B2B इंडस्ट्री. कारण B2B इंडस्ट्रीमध्ये प्लेयर्स खूप कमी आहेत, नॅरो एकदम प्रोफाईल आहे, कमी मॅन्युफॅक्चरर्स आहेत आणि मॅन्युफॅक्चर करून तो पुढे जाऊन सप्लायरला जाणं किंवा डिस्ट्रीब्युटरला जाणं, तर ही चेन खूप कमी आहे, कमी लोक आहेत. त्याच्याच अगेन्स्ट B2C वाली जी लोक आहेत ती खूप सारी जास्त आहेत, डिस्ट्रीब्युशनसाठी जास्त आहेत, पण त्यांच्या व्यवहाराचं स्वरूप खूप छोटा असल्यामुळं त्यांचा व्यवहार हे B2Cचे जे व्यवहार होतात, काही लाख करोडोंचे व्यवहार जे होतात ते व्यवहार खूप कमी प्रमाणात किंवा निम्म्या प्रमाणातच होतात. तर अशी एक गणित B2B आणि B2Cचं एकदम सोपं एक्झाम्पल आपण देऊन समजून घेतलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांकडे पण पाठवायचा आणि कसा वाटला ते पण मला कळवायचं आहे कमेंटमध्ये. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या मित्रमंडळांबरोबर ज्याला B2B आणि B2C मधला डिफरन्स कळत नाही. धन्यवाद.